महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी जालन्यातून शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर जालना शहरामध्ये वातावरण तणावपूर्ण शांतता असल्याचं दिसतंय आणि जालन्यातील नागरिक दैनंदिन कामांसाठी आता घराबाहेर पडलेत तर अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये दुकानं सुरू करण्यात आली आहेत। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा फुल बाजार, सिंधी बाजार, पाणी वेस या भागातली दुकानं देखील सुरू करण्यात आली आहेत। लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाल्यावर अनेक ठिकाणी जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात आला होता, त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। ही जालन्यातील दृश्य आहेत आणि आता आज सकाळपासून काही दुकानं उघडल्याचं दिसतंय। जालन्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनावरती पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं। जाळपोळ झाली, रास्ता रोको आंदोलनं झाली, टायर जाळण्यात आले, त्यानंतर दुकानं आणि त्यासोबत संपूर्ण शहर गावं बंद ठेवण्यात आली होती। मात्र आज काही दुकानं हळूहळू उघडताना दिसतायत जालन्यामध्ये। आपण थेट जालन्यामधला ग्राउंड आढावा घेण्यासाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, त्याचसोबत वैभव सोनावणे आणि सिद्धार्थ गोदाम हे सगळे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला लक्ष्मण यांच्याकडे जाऊयात, त्याआधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे जाऊयात। सिद्धार्थ, आता तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात आणि आजचा दिवस कसा सुरू झालाय जालन्यातला? मी जालन्यामध्ये नाही तर जालन्याजवळ असलेल्या अंतरवाली सराटी या गावामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या आंदोलनाला बसलेले आहेत। आज 6वा दिवस आंदोलनाचा। आपण बघतो की त्यांना भेटणाऱ्यांची संख्या जी काय कमी होताना दिसत नाही। आता बाळा नांदगावकर मनसेचे नेते आलेले ते त्यांच्याशी भेट घेत आहेत। आज नाना पटोले असतील किंवा इतर अनेक लोक जी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। मतलब आता सराटी गाव जे आहे पूर्णपणे शांत आहे आणि सराटी गावच्या आसपासचा पूर्ण परिसर सुद्धा शांत आहे। या ठिकाणी एकंदरीतच जो काही गोंधळ झाला त्यानंतर पोलीस या गावामध्ये नाही आहे, त्यामुळं गावकरी सुद्धा शांत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा गावकरी असतील किंवा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना शांततेने आंदोलन करण्याचा त्या ठिकाणी विनंती केली आणि ज्या दिवशी जो परिसर पेटला होता आता तो पूर्ण शांत आहे। मात्र निश्चितपणे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुद्धा याचे पडसाद आता उमटू लागलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात बंद असणार आहे, जालना बंद आहे, अनेक ठिकाणी जे आहे बंद आहे। रस्ता रोको लोक आपापल्या पद्धतीनं या सगळ्या घटनेचा निषेध करीत आहेत। आता आजचा दिवस थोडासा शांततेत जाईल असं वाटतं आहे, कारण आज सकाळपासून जे आहे आज सकाळपासून कसल्याही पद्धतीच्या घटनेची खबर अजून तरी आलेली नाही। मात्र शांतता मार्गाने रस्ता रोको असेल किंवा ठिय्या आंदोलन असेल हे दिवसभर होत राहतील। मात्र आज या ठिकाणी सराटी गावामध्ये आता बाळा नांदगावकर आले, नंतर नाना पटोले सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। अनेक मराठा संघटनेचे असतील, क्रांती मोर्चाचे लोक असतील ते या ठिकाणी येऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर करतात। बरं सिद्धार्थ, तुम्ही असेच राहा आमच्या सोबत। आता आपण लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। लक्ष्मण, जालन्यातल्या कोणत्या भागात तुम्ही आहात आणि तिथे काय परिस्थिती? श्वेता, मी जालना शहरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे। अर्थात हा सुभाष रोडचा परिसर आहे आणि मेन रोडचा परिसर आहे। ही मुख्य बाजारपेठ आहे जालना शहराची। या जालना शहरातल्या मुख्य बाजारपेठेमधील जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती आलेलं आहे। काल जालना शहरामध्ये जो तणाव होता तो तणाव आता आज कुठेही पाहायला मिळत नाही। ठिकठिकाणी जाळपोळ, वाहनांची तोडफोड, दुकानांवरती हल्ले अशा प्रकारच्या घटना ज्या आहे त्या काल संपूर्ण जालना शहरामध्ये सुरू होत्या। मात्र आज परिस्थिती पूर्णतः उलटी आहे। या जालना शहरामध्ये संपूर्ण व्यवहार जे आहे ते सुरळीत सुरू आहे। संपूर्ण नागरिक जे आहे ते अशा पद्धतीने शहराच्या बाहेर पडलेले आहे। जो परिसर काल निर्मनुष्य होता त्या संपूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारे लोकांची वर्दळ पाहायला मिळते। छोटी मोठी व्यावसायिकांची ही दुकानं आपण दृश्यांमध्ये बघतोय ती देखील सुरू झालेली आहे। सुभाष रोडचा हा परिसर आहे। पुढच्या चौकात गेल्यानंतर फुल बाजाराचा परिसर आहे, त्याचनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, सावरकर चौक आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो हा
मेन रोडचा आणि अर्थात सुभाष रोडचा परिसर आहे आणि या सुभाष रोड परिसरामध्ये संपूर्ण व्यवहार जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। श्वेता, खरं तर कुठल्याही शहरामध्ये ज्यावेळेला तणाव होतो, दंगल होती किंवा अशा पद्धतीचं वातावरण होतं त्यावेळेला सर्वात पहिला परिणाम आणि फटका जो बसतो तो शहरातल्या मुख्य बाजारपेठेला। ही मुख्य बाजारपेठ बंद झाली की तो मेसेज आपोआप ग्रामीण भागामध्ये पसरतो आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचा बंद जो आहे तो पाहायला जातो। मात्र आता याच शहरामधून एक मेसेज बाहेर पडतोय, तो म्हणजे जालना शहर जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। पूर्वपदावर या ठिकाणचं जनजीवन आलेलं आहे, सगळे नागरिक अशा पद्धतीनं बाहेर पडत आहे, कुठलंही तणावाचं अशा प्रकारचं वातावरण नाहीये। काल शहराच्या या भागामध्ये चौकामध्ये ठिकठिकाणी पोलीस होते, आज मात्र कुठेही पोलीस नाही, केवळ पेट्रोल। एकूणच काय लक्ष्मण, आज जालनाकर आणि त्यांचं जनजीवन पूर्वपदावरती थोड्या प्रमाणात का होईना आलेलं दिसतंय। वैभव सोनावणे यांच्याकडे जाऊयात। वैभव, जालन्यातल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर दिसले, ते आज कुठे काय घटना घडण्याची शक्यता? श्वेता, मी संभाजीनगरमध्ये मराठवाड्याचं एपिक सेंटर ज्याला म्हटलं जातं त्या मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये जालन्यात झालेल्या घटनेचे पडसाद जे आहेत ते तीव्रतेने उमटतील किंवा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल, संभाजीनगर बंद असेल, अशा बऱ्याच बातम्या ज्या आहेत त्या येत होत्या। मात्र या बातम्या सध्या तरी अफवा ठरताना दिसत आहेत। सोमवारी अधिकृतरित्या संभाजीनगर बंद असेल असं संघटनांकडून नियोजित केलं जाते, अजून त्या बाबतीत निर्णय जो आहे तो पूर्ण झालेला नाही। त्यापूर्वी मी संभाजीनगरच्या निराला बाजार परिसरामध्ये आहे, एकीकडे समर्थनगर आहे, दुसऱ्या बाजूला निराला बाजार आहे, औरंगपूर आहे आणि या सगळ्या परिसरातली सकाळची 10 वाजेची ही वेळ आहे। दुकानं जी आहेत ती हळूहळू उघडत आहेत, अजून बऱ्यापैकी साधारण 90% दुकानं जी आहेत ती बंद आहे। रस्त्यावरचं जनजीवन जे आहे ते सामान्य आहे, मात्र एक विचित्र स्वरूपाचा तणाव जो आहे तो सगळीकडे पाहायला मिळतोय। कधी काही घडेल का ही जी एक अनामिक भीती असते, ही भीती साधारणतः सगळीकडे दिसते। त्यामुळे अगदीच परिस्थितीचा अंदाज घेऊन सगळं वातावरण जे आहे ते बघून मुवमेंट्स ज्या आहेत त्या सुरू दिसत आहेत, प्रामुख्याने व्यावसायिकांच्या। कारण मी निराला बाजारमध्ये 10 वाजता बाजार किंवा दुकानं जी आहेत ती खरं तर सुरू व्हायला हवी। याची एकतर 2 कारणं आहेत। हे तणाव हे एक कारण असू शकतं, आज रविवार आहे त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यामुळे ही शांतता जी आहे ती असू शकते। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आज नव्यानं संभाजीनगरमध्ये कुठलं आंदोलन पुकारण्यात आलेलं नाहीये। जालन्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तीव्रता जी आहे एकूण भावनांची ती कालपर्यंत प्रचंड होती, आज त्या बाबतीमध्ये फारसं काही मुवमेंट जी आहे दिसत नाही। मुख्यमंत्री बुलढाण्याला कार्यक्रमाला जाणार आहेत ते। बरं, आपण आता पुन्हा अंतरवाली सराटी गावामध्ये जाऊयात सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, कालच्या दिवसामध्ये राज्यातले मोठे नेते इथे आंदोलनकर्त्यांना भेटून गेले, आज कोण कोण येण्याची शक्यता किंवा बाळा नांदगावकर आता तिथे सध्या आलेले? निश्चितपणे काल खूप मोठे नेते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आले होते। आज सुद्धा बाळा नांदगावकर हे पहिले नेते आहेत, सकाळी नाना पटोले असतील किंवा इतर अनेक नेते जे आहेत या ठिकाणी येणार आहेत। निश्चितपणे आता सराटी गावामध्ये स्थानिक लोक तर आहेतच आहेत, मात्र बाहेरच्या लोकांचा पाठिंबा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी। आता ही सगळी तरुण मंडळी जी आहेत बाहेरून आलेली आहेत, नेमकं त्यांना का या ठिकाणी यावं असं वाटतं मला की तुम्ही आता बाहेरून आलात तिथं पाठिंबा द्यायला, तर काय कारण होतं? जे आपलं मनोज जरांगे जे पाटील आहेत त्यांचं जे आता या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू होतं, त्यांच्यावर जो पोलिसांनी केलेला गोळीबार असेल किंवा लाठीचार तो आम्हाला वेदनादायक आणि ती घटना चुकीची घडली, त्याच्या आम्ही त्या मराठे जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही बाहेरून हो, का वाटतं तुम्हाला? काय जे लाठीचार्ज झालं त्याचा निषेध म्हणून भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटलाला आम्ही आलेलो। असं वाटतं तुम्हाला आता आरक्षणाचा विषय सगळ्यांनी धरला पाहिजे? असं वाटतं नाही, आरक्षण मिळवलंच पाहिजे। सरकारनं एकदा एक गाव 2 तुकडे करून टाकावं आणि याचं कायमस्वरूपी निपटारा करून टाकावं, जेणेकरून अशी वेळ पुन्हा समाजावर येणार नाही याची दक्षता सरकारनं घ्यावी। पण या ठिकाणी बारामतीवरून सुद्धा पाठिंब्यासाठी आले, काल शरद पवार साहेब सुद्धा आले। हो, मी बारामतीवरून आलेलो आहे। आमचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीरजी पाटसकर साहेब त्यांच्या समेत आम्ही आलेलो आहोत। खरंच हा खूप म्हणजे अन्यायपूर्वक झालेला घटक आहे, त्याची दक्षता घेतली पाहिजे। म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्ती या ठिकाणी आवर्जून भेट देतात, ते आम्हाला निश्चितच
चांगला न्याय मिळवून देतील असं आम्हाला वाटतं. काय कुठून आले तुम्ही? आम्ही रामगडमधून आलो आहे तिथून. काय वाटलं इथे या? इथे येऊन ज्या दिवशी मराठा समाजाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना आम्ही रोज इथं येऊन उपोषणाला बसतो. निश्चितपणे बघितलं पंचक्रोशीतील गावातील आसपासचे लोक असतील किंवा बाहेरगावून लोक या ठिकाणी यायला लागलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राचं हे आंदोलन झालेलं आहे. महाराष्ट्रभरातून लोक नेते असतील, सामान्य ग्रामस्थ असतील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येतात. ही गर्दी आता वाढत जाईल. बरोबर आहे. धन्यवाद सिद्धार्थ आणि त्याचसोबत लक्ष्मण आणि वैभव, सगळ्यांचे धन्यवाद. जालना आणि म्हणजे आंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातून आपल्याला आमचे प्रतिनिधी माहिती देत होते. आता जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्यांवरती लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे वातावरण तापलं आणि याचे पडसाद बुलढाण्यात सुद्धा उमटलेले दिसले. खांडवे येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बुलढाण्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस आज अलर्ट मोडवरती आहेत. आज शासन आपल्या दारी कार्यक्रम बुलढाणामध्ये आयोजित करण्यात आलाय. मात्र जालना या ठिकाणचे घटनेचे पडसाद हे बुलढाण्यात सुद्धा उमटत आहेत आणि त्यातच आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बुलढाण्यामध्ये येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहेत. थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, खरं तर श्वेता, आज शासन आपला दारी हा कार्यक्रम जो आहे तो बुलढाण्यामध्ये होणार आहे आणि त्यानिमित्तानं जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येणार आहे. काल ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये मराठा आरक्षणावरून आंदोलन झालं होतं त्याचे पडसाद या सगळ्या कार्यक्रमावर उमटतील अशी शक्यता आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. बुलढाणा शहरातला प्रत्येक भागात जे आहे ते मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात साधारणतः 30 ते 35,000 लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही या दृष्टीने जे आहे ते पोलीस खबरदारी घेत आहे. कारण मराठा आंदोलन करताना जे आहे ते सकाळी एक आंदोलन केलं होतं, मात्र वेळीच पोलिसांनी तिथे पोहोचून हस्तक्षेप करत जे आहे त्या आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे 11:30 वाजता ज्यावेळी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री येथे येतील आणि हा कार्यक्रम पार पडेल त्यावेळी कुठलाही गोंधळ होणार नाही याची दक्षता जी आहे ती पोलिसांकडून जी आहे ती घेतली जात आहे. बुलढाण्याचा जर आजचा विचार करायला गेलं तर आज बुलढाण्यात कुठलाही प्रकारचा तणाव नाही आहे. सकाळचं एक आंदोलन सोडलं तर जनजीवन जे आहे ते सुरळीत असल्याचं पाहायला मिळतं. मी सध्या ज्या भागात आहे त्या भागातले दुकान देखील आता उघडलेले आहेत आणि रस्त्यावरची नागरिकांची वर्दळ देखील जी आहे ती वाढलेली आहे. खरं तर आज रविवारचा दिवस आहे त्यामुळं बुलढाण्यातील मुख्य बाजारपेठ जी आहे ती रविवारी बंद असतं. त्यामुळे बंदचा कुठलाही परिणाम जो आहे तो बुलढाण्यात नाही आहे. जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आहे. काल काही वेळ जो आहे तो या बुलढाण्यामध्ये तणाव होता, मात्र आज नागरिक जे आहे ते एकदम चिंतामुक्त असल्याचंच पाहायला मिळतं आणि रस्त्यावरची गर्दी जी आहे ते त्याचंच प्रतीक आहे. साधारणतः 11:30 वाजता हा कार्यक्रम जो आहे शासन आपला दारी तो सुरू होईल आणि त्या कार्यक्रमात काही गोंधळ होणार नाही या दृष्टीने देखील सर्व खबरदारी पोलीस आणि प्रशासन घेत असल्याचं इथं बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतं. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ज्यावेळेला शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू होईल त्याचे देखील अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला होता. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आणि यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं सुरू आहेत. आज मुंबईत सुद्धा निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईतल्या दादर प्लाझा इथे हे आंदोलन होणार आहे. मुंबईतून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत. विशाल, जालन्यातल्या घटनेच्या निषेधासाठी मुंबईतल्या आंदोलनाबद्दल. श्वेता, जालनामध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज केला होता त्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागलेले आहेत. काल मराठा क्रांती मोर्चाची दादर या ठिकाणी मुंबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये जे मराठा क्रांतीचे समन्वयक आहेत हे समन्वयक सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आज मुंबईत याबाबतीत निषेध करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता मी प्लाझा या ठिकाणी आहे. याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाकडनं आंदोलन जे आहे हे केलं जाणार आहे. काल मराठा क्रांती मोर्चाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही जे आंदोलन करणार आहोत हे उग्र स्वरूपाचं असणार आहे, तीव्र स्वरूपाचं असणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच पोलिसांनी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच या परिसरामध्ये पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत
ह्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीनं काल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जी घोषणा केलेली आहे की मुंबईमध्ये आंदोलनं करायचं, आज पहिलं आंदोलन मराठा क्रांती मोर्चाचं मुंबई जे प्लाझा या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर या आंदोलनाची दिशा जी आहे ही ठरली जाणार आहे। मात्र स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे आंदोलन जे आहे हे उग्र स्वरूपाचं असेल। सकाळपासून मुंबईत शांतता आणि ज्या पद्धतीनं सुरळीत वातावरण असतं ते सकाळपासून आहे, मात्र 11 नंतर मुंबईत काही चित्र बदलतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का दादर जो सगळ्यात सेंटर पॉईंट आहे याच पॉईंटवरती आता हे आंदोलन होतं आहे। त्यामुळे नेमके मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडनं हे आंदोलन केल्यानंतर याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। सद्यस्थितीला प्लाझा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। श्वेता, बरं विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। मुंबईतलं आंदोलन सुरू झाल्यानंतर सुद्धा आपण तिथली थेट दृश्य पाहण्यासाठी येऊच। आता मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। दरम्यान आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी असंही ते म्हणाले। आरक्षण मागास समाजाच्या व्यवस्थेसाठी संविधानामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यातलं काढा आणि त्याच्यातलं द्या असं होऊ शकत नाही। आरक्षणाच्या मर्यादा वाढवल्यानंतर सगळ्यांना न्याय मिळू शकतं ही भूमिका काँग्रेसने सातत्याने लोकसभेमध्ये पण मांडली आहे। पण एका उपाशी असलेल्या लोकांच्या ताटामध्ये पुन्हा अजून 4 लोकांना आपण बसवलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी भांडणं होतील, हा त्याच्यातला प्रकार आहे। आणि म्हणून आरक्षणाचा जो इश्यू आहे त्याला ज्या 50%च्या मर्यादा त्या मर्यादेला वाढवलं पाहिजे। त्या पद्धतीने संसदेमध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने दुरुस्ती आणली पाहिजे। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बीडच्या परळीमध्ये तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू असून यात शेकडो मराठा बांधव सहभागी झालेत। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारनं गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि त्या मागण्या आम्हाला जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या तहसील परळीच्या कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलनाला बसलो आहोत। मराठा क्रांती मोर्चा परळीच्या वतीने या मोर्चाच्या माध्यमातून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन कायमस्वरूपी चाललं जाईल, निरंतर चाललं जाईल। आम्ही आमच्या मागण्या, आमचा हक्क अधिकार आम्ही घेतल्याशिवाय आता माघार नाही। तर बीडमधल्या या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पडला होता आणि आज आता या बंद नंतर बीड जिल्हा हा आता शांत पाहायला मिळतो। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय मार्केट देखील आता सुरू झालेलं आहे, मात्र एसटी बस वगैरे बंद आहे। मात्र एसटी बस बंद असताना देखील खाजगी वाहतूक सुरू झालेली आणि इकडे देखील जे मार्केट आहे ते मार्केट सुरू झालेलं आपल्याला चित्र पाहायला मिळते। लोक देखील रस्त्यावरती आहेत, दुकानं देखील उघडले गेले आहेत। मात्र एकंदरीत काल झालेला जो काही बंद होता त्या कालच्या बंद नंतर आता बीडमध्ये शांतता आहे। मात्र चौकामध्ये आजही पोलीस तैनात केले गेलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं खबरदारी मोठ्या प्रमाणात घेतली आणि विशेषतः जी एसटी बस वाहतूक आहे ती अद्याप देखील सुरू झालेली नाही। मात्र बीड जिल्ह्यामध्ये कालच्या घटनेनंतर आणि मराठा आरक्षणानंतर काही ठिकाणी जसं की परळी तहसील कार्यालयासमोर आता मराठा क्रांती मोर्चानं ठिय्या दिलेला आहे, बेमुदत ठिय्या दिलेला आहे। त्याचबरोबर डोंगरकिनी गावामध्ये बेमुदत उपोषणाला काही तरुण बसलेले आहेत। गावागावामध्ये आता हे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं जे लोन आहे ते गावागावामध्ये पोहोचलंय आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन अलर्टवरती आहे। तरी देखील बीडमध्ये आज ही तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी। जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्यामुळे वातावरण तापलं आणि याचे पडसाद बुलढाण्यामध्ये उमटलेत। खांडवी येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बुलढाण्यामध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आहेत बुलढाण्यात। आज एकतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाण्यामध्ये येत आहेत। मात्र जालन्यातल्या घटनेचे पडसाद हे बुलढाण्यामध्ये सुद्धा उमटत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय बुलढाण्यातला।
कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाण्यात येत आहेत. याचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन काही त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नाही. ते आंदोलन हे सामान्य कुटुंबातल्या गरीब असणाऱ्या माणसासाठी त्याला काहीतरी लाभ मिळावा यासाठी हक्काचं आंदोलन आहे असं आपल्याला. आणि म्हणूनच मी सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आज मुद्दा त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आता सन्माननीय राज ठाकरे त्यांच्याशी फोनवर बोलले. त्यांचं परवाकडे आलेलं पत्र तुम्ही वाचलाच असेल. त्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली असेल आणि म्हणून त्यांनीही आता पाटील साहेबांना सांगितलं की तुमच्या सगळ्या लढ्याला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. मला असं वाटतं की पाटील साहेबांशी आता मी चर्चा केल्यानंतर त्यांनी जी मला माहिती दिली मी ती माहिती घेऊन आलो होतो. त्या माहितीप्रमाणे मला ते काही चुकीचं वाटत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर इकडच्या मराठ्यांना त्या काळात आरक्षण होतं तर ते आता का नाही. जे 1923 साली बरोबर आरक्षण होतं मग मराठवाड्याने असं कोणतं पाप केलेलं आहे आणि मराठ्याने असं कोणतं पाप केलेलं आहे की त्यांना आरक्षण दिलं जातं. निजामशाहीमध्ये हैदराबादचं संस्थान असताना त्यांना आरक्षण होतं. त्यावेळेला त्यांना पूर्वी समाजाची प्रमाणपत्र मिळत होती. ही प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विदर्भात जवळजवळ 90-99% त्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे. साधारणतः उत्तर महाराष्ट्र नाशिक वगैरे जो बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये 67% मिळालेला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये मिळाले मग मराठवाड्यामध्ये काय मिळतंय अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि जर पूर्वीच्या काळात जर आमचं अधिवेशन हे आरक्षण होतं तर आता आम्हाला ते मिळालं पाहिजे आणि पूर्वी परंपरा तर मिळालंच पाहिजे. आणि याकरताच मध्यंतरी राज्याचे आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत बोलून चर्चा केली. त्यांच्यासोबत चर्चा होती. त्यांनी सन्मान्य राज्याचे सचिव नितीन करी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीचा अहवाल माझ्या फाईलवर सगळं ते रिपोर्ट आहे. त्या समितीचा अहवाल जो घ्यायला पाहिजे तो आतापर्यंत आलेला नाही. आणि त्यांना असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण पूर्वी प्रमाणपत्र द्यायला आम्हाला काही अडचण वाटत नाही. हे जर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं होतं तर अडचण कुठली आहे. म्हणून राज ठाकरे साहेब नेहमी असं म्हणतात सत्ताधारी आणि विरोधक दोघांना जर आरक्षण द्यायची अडचण वाटत आहे तर आरक्षण द्यायला अडचण काय देऊन टाका अडचण जर नसेल तर. आणि पूर्वीपासून आहे तर त्यांना ते मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. परंतु दुर्दैवाने त्या समितीचा अहवालही अजून आला नाही आणि त्या समितीच्या लोकांनीही आता काय केलं ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी 3 महिन्याची मुदतवाढ सोडली आणि म्हणून आपण पुन्हा
उपोषणाला ते बसले आणि शांतता मार्गाने चालणाऱ्या उपोषणकर्त्यांवरती पोलिसांनी अशा प्रकारचा लाठी हल्ला करणं, गोळीबार करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? जगाला मराठा समाजाने आदर्श घालून दिलेला आहे. लाखो लोकांचे मोर्चे निघून सुद्धा कधीही कुठे हिंसक वळण लागले नाही. अत्यंत शांतपणाने ते मोर्चे काढले. मग त्यावेळेला लागले पाहिजे होते, हिंसक वळण त्यावेळेला लागले पाहिजे होते, पण ते लागलं नाही त्यावेळेला. म्हणजे शांतता मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, गांधीजीच्या मार्गाने मराठी समाजाने आंदोलन केली. मग असं या गावामध्ये असं काय घडलं का पोलिसांना सापडतो त्यांच्यावरती इथल्या बसलेला मुलगी बसली किंवा त्या पोलिसांनी इकडे बसला, इकडे त्यांच्यावरती हल्ले झाले आणि पोलिस सांगतात की आमच्यावर हल्ले केले. तर काय हल्ले करणारे? इथे काय दगड पुढे घेऊन बसलेली लोक असं मी आज पाहिलं. काय दगड दोघे ते हल्ले केले. आणि विषय असा एखादा विषय चिघळला तो करणे सोशल मीडियाद्वारे, फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे त्या आंदोलनाचं लोड पसरत जातं आणि मग आंदोलन करते काय मार्गाने आंदोलन करतात तो जो तो आपापला मार्ग पकडतो. मग त्याच्या जाळपोळ येते, अमुक येतं, तमुक येतं, काहीतरी होत असतं. याचा अर्थ या गावात बसलेल्या लोकांनी केले का? नाही. मग यांच्यात 21B गटरचने 307 मला कळत नाही. पोलिसांना असं कोणती गरज वाटली की इकडं लाठी हल्ला करायला पाहिजे? आणि म्हणून त्यांनी केलेल्या मागण्या त्या मला रास्त वाटतात की मुळात ज्या लोकांनी आमच्यावर पोलिसांनी हल्ला केला त्या पोलिसाच्या प्रमुखाला केवळ बदली करून चालणार नाही, तर त्याला बडतर्फ करण्यात आलं. शांतता मार्गाने केलेलं आंदोलन असताना आमच्यावरच लाठी हल्ला करून त्यांनी मला गोळी पण दाखवली होती. असा केलेला असताना ही अशी गोळी पण मला दाखवली त्यांनी. केलेलं असताना पोलिसांवरती गुन्हे दाखल नाही, पण मात्र ह्या आंदोलनकर्त्यांवरती, शांतता मार्गाने आंदोलनकर्त्यांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले. ते गुन्हे सगळेच्या सगळे ताबडतोब मागे घेतले पाहिजे. कोणती चूक नाही. आणि नंबर 3, हैदराबाद संस्थान आणि निजामशाहीच्या काळामध्ये आम्हाला असणारं जे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र जर इतर प्रांतामधील सगळ्या लोकांना मिळत असेल, देत असाल, मुख्यमंत्री त्याच्याशी 2004 साली पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी 2004ला जी.आर काढला होता. सुशील कुमार शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री जी.आर काढलेला आहे का मराठा आणि कुणबी एकच आहे. असा जर जी.आर येतो तो जी.आर पुढे तो बाहेर काढा आणि त्या जी.आर प्रमाणे मराठी आणि कुणबी जर एकत्र असतील तर त्यांना तो न्याय द्या. ही अडचण काय? मग इथं कोर्टाचा विषय येतो कुठे? आता सगळ्याच लोकांना जर बंदी आहे तर मग यांना प्रमाणपत्र द्यायला आणि यांना आरक्षण द्यायला काही अडचण नाही. पण ते काय पॉलिटिकल आरक्षण मागतायत का? त्यांचं म्हणणे आम्हाला आमच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणामध्ये काय प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. मला चुकीची वाटत नाही ती. एखादा सदर कुटुंबातला दलित बांधव, समजा मी आहे आणि मी व्यवस्थित सदर आहे, माझ्या मुलांना आरक्षण द्यायला पाहिजे. ते इथं बांधला बसले पाटेकर ब्राह्मण आहे, हे जमाके बांधलेले आहे, ते सदर नाही, त्याच्या घरात चूल पेटत नाही, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. याचा विचार केला पाहिजे की नाही? घटनेने दिलेली बंधनही पाळली पाहिजे, ते मला मान्य पण आहे.
पण त्यासोबत आर्थिक जे रजले गाजलेले आहेत त्यांना तुम्ही देणार आहात की नाही, आणि म्हणून त्याचा जो लढा आहे त्या लढ्याला आमचं पूर्णपणे समर्थन आहे. आणि समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि म्हणूनच मला राजसाहेब त्या ठिकाणी पाठवलं होतं. मनसे नेते बाळा नांदगावकर हे सराटी गावामध्ये आलेत आणि तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी फोनवरून त्यांच्याशी चर्चा केली आणि आता बाळा नांदगावकर बोलत होते. तर जालन्यातल्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलनं केली जात आहेत आणि याचाच फटका वाहतूक सेवेला बसलाय. लातूर परिवहन मंडळाकडून आजही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची आज देखील गैरसोय होतीये. मात्र जिल्हांतर्गत बस सेवा सुरू राहील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये एसटी बसेस बंद आहेत. जिल्ह्यातील सर्वच आगारात बसेस बंद असून आजही आंदोलनं होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार बस सेवा सुरू केली जाणार असल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलंय. तर जालना जिल्ह्यात पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवरती कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं सुरू आहेत. आज मुंबईत सुद्धा आंदोलन केलं जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईतल्या दादर प्लाझा इथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर जालना शहरामध्ये राडा घालणाऱ्या 200 ते 250 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड चौफुली भागात ट्रकला आग लावून चालक आणि क्लिनरला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तर जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागात पोलिसांनी आंदोलकांमध्ये झालेल्या वादाचं पर्यवसान हे दगडफेकीमध्ये झालं होतं. यानंतर पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेत 200 ते 250 जणांवरती गुन्हे दाखल केले. दरम्यान या प्रकरणी औरंगाबाद परिषदेचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जालना शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींवरती गुन्हे दाखल केलेले असून सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. तर शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर जालना शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली होती आणि जालन्यातील नागरिक हे दैनंदिन कामासाठी आज घराबाहेर पडलेत. अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये दुकानं सुरू करण्यात आली आहेत. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, फुल बाजार, सिंधी बाजार, पाणीवेस या भागातली दुकानं देखील आज सुरू करण्यात आली आहेत. लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाल्यावर अनेक ठिकाणी जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद लातूर जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली. लातूर बार्शी महामार्गावरती संतप्त आंदोलकांनी टायर पेटवून घोषणाबाजी केली. त्यामुळे लातूर पुणे आणि लातूर मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. तर रावेरमध्ये सकल मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी बुऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्ग रोखून मराठा बांधवांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध केला आणि यावेळी दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. ब्रेकनंतर स्वागत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. सोबतच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे खासदार सुद्धा उपस्थित असतील. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज नंतर बुलढाणा जिल्ह्यातील होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. तर गेल्या 24 तासात राज्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि पुढील 48 ते 72 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात आज, उद्या मराठवाडा, विदर्भात आजपासून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून कोकणात त्या तुलनेत कमी पाऊस राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. त्यामुळे आता माना टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तर मावळसह पिंपरी चिंचवडमध्ये मागील 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती आणि त्यामुळेच शेतकरी हवालदिल झाला होता। दडी मारलेल्या पावसानं अखेर मावळसह पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार हजेरी लावली आहे। पवना धरण 100% भरलेलं असून धरणातून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। आणि बुलेटिनमध्ये आता एक नजर टाकणार आहोत आजच्या तापमानावर।